Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर नमस्कार मित्रांनो, एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन जे काय 7वा आहे ते आपण पाहणार आहोत. क्वेश्चन 6वा मागल्या व्हिडिओमध्ये झालेला आहे. तर या क्वेश्चन 7व्यासाठी आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले माहीत पाहिजे तरच तुम्हाला क्वेश्चन 7वा जमेल, अन्यथा जमणार नाही. तर पहा काय करायचं नेमकं. तर याच्यामध्ये पहा, तुम्हाला एक ध्यान ठेवावं लागेल. ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन कोणते आहेत हो? तर ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन आहे, पहिला आहे साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. काय आहे ते? तर साइन इनवर्स साइन एक्स किंवा साइन थिटा धरतो आपण, कोणतंही राहू शकते. पहा, साइन इनवर्स साइन थिटा बरोबर येतोय थिटा कॉस इनवर्स कॉस थिटा बरोबर येतोय थिटा. हे रिलेशन ध्यान ठेवायचं. पहा, साइन इनवर्स साइन थिटा बरोबर थिटा, साइन इनवर्स साइन एक्स बरोबर एक्स, साइन कॉस इनवर्स कॉस एक्स बरोबर एक्स. म्हणजे कोणती टर्म असू द्या, साइन कॉस आणि टॅन, म्हणजेच टॅन इनवर्स टॅन थिटा बरोबर काय येईल हो? थिटा येतो. तिसरं म्हणजे क्वाट इनवर्स क्वाट थिटा बरोबर थिटा येतोय. तर सेक इनवर्स सेक थिटा बरोबर थिटा येतोय. आणि उरला म्हणजे कोसेक इनवर्स कोसेक थिटा बरोबर काय येतो? थिटा. म्हणजे इथं आता याच्या इनवर्समध्ये इथं जे फंक्शन असेल, इथं इनवर्स जर असेल आणि इथं एफ ऑफ एक्स जर असेल तर एफ ऑफ एक्स येतो. पहा, इथं एक्स असेल तर इथे एक्स येते. म्हणजे डायरेक्ट हे इनवर्स आणि हे डायरेक्ट काय होते, डायरेक्टच कटून जाते एकमेकाच्या. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे साईन आहे, इथं साईन असेल तर जसे येते, मग इथे जर कॉस असेल तर काय येईल? तर हेही महत्त्वाचाच प्रश्न आहे. पहा, खूप चांगला प्रश्न विचारले तुम्ही. ते बी नाही मी विचारून मी सांगायलो. तर साइन इनवर्स साइन थिटा, राईट. तर आता काय करता येते पहा, आपल्याला इथं आणखी सुद्धा फॉर्म्युला लिहिता येते की काय येते हो? साइन इनवर्स कॉस थिटा जर असेल तर π/2 मायनस थिटा लिहायचं. पहा, काय फक्त π/2 येते, फक्त हे जर चेंज करायचं तर साइन इनवर्स कॉस थिटा बरोबर π/2 मायनस थिटा येते. म्हणजे थिटा जागी काही राहू शकतोय. आणि दुसरा म्हणजे टॅन इनवर्स काय आहे हो? तर टॅन इनवर्सच्या जर गुणाकारामध्ये कोण असेल हो? क्वाट थिटा असेल तर त्याच्यासुद्धा π/2 मायनस थिटा येतोय. आणि तिसरा म्हणजे कॉस इनवर्स, म्हणजे साईनच्या नंतर आपण कॉस घ्यायचं होते. साइन इनवर्स म्हणजे कॉस इनवर्स ऑफ साइन थिटा. आता सेम काय असेल, सेमच असेल. पहा, π/2 मायनस थिटा येईल. म्हणजे साइन कॉस टॅन तिन्हीच झाले. मग आता नेमकं काय राहिले? सेक कोसेक. तर सेक इनवर्सच्या याच्यामध्ये जर कोसेक थिटा जर राहिला तर काय येते हो? परत π/2 मायनस थिटा येते. आणि कोसेक इनवर्सच्या याच्यामध्ये जर सेक जर राहिला तर काय सेक थिटा जर राहिला तर π/2 मायनस थिटा. अशा प्रकारे आपल्याला येऊ शकते. पहा, सिम्पली एवढं रिलेशन ध्यान ठेवायचं की साइन ते कोण असेल हो? साइन आणि कॉस या दोघांच्या मल्टिपल असेल π/2 मायनस थिटा येते. टॅन आणि कोण आहे हो? कॉट. आणि सेक आणि कोसेक याच्या ह्या तिघाच्या जर एकटा इनवर्स असेल आणि एकटा क्लिअरिटीत असेल तर π/2 मायनसच्या मल्टिपलमध्ये जातात. तुम्हाला एवढं एक फॉर्म्युला महत्त्वाचं ठेवावं लागणार आहे या एक्सरसाइजसाठी. आणि दुसरा एक फॉर्म्युला म्हणजे नेमकं मी सांगतोय. तर काय, तर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स बरोबर सुद्धा π/2 येते. पहा, काय ते, तर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स बरोबर सुद्धा π/2 येते. हे ध्यान ठेवायचं तुम्ही, कारण काही महत्त्वाचं आहे. आणि साइन कॉस यांची जोडी काय होते? π/2 होते. परंतु टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स काय हो? आपण इथे लिहूया, टॅन इनवर्स एक्स प्लस क्वाट इनवर्स एक्स यांचीसुद्धा जोडी किती येते हो? π/2 येते. आणि सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स यांची जोडीसुद्धा π/2 येते. पहा, तर इथं साइन इनवर्स तिकडे लिहिलो म्हणून इथे लिहून घेतो मी. कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2.
ह्या अशा प्रकारे हे सुद्धा येऊ शकते. तर एवढे तुम्ही ध्यान ठेवले तर तुम्हाला खूप इझी जाईल ही एक्सरसाइज. तर पहा आपण लगेच शेवटची व्हिडिओ शेवटचं हे घेऊता. त्यांच्या आधी आणखी एक शेवटचा फॉर्म्युला आहे पहा. फक्त हे एक लास्ट आता फॉर्म्युला. तर हे नेमकं काय आहे तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, म्हणजे हे फॉर्म्युला तर सर्वात महत्त्वाचा आहे. याला आपण जिंदगीचा फॉर्म्युला म्हणू शकतो पहा. तर कारण का हे फॉर्म्युला खूपच महत्त्वाचा आहे. तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय बरोबर काय ते माहीत आहे का तुम्हाला? तर त्या टॅन इनवर्स एक्स प्लस वाय भागिले 1 मायनस एक्स वाय. ध्यान ठेवायचं फॉर्म्युला. इथं जर आता एक्स वाय तर इथे एक अँगल जर चेंज असेल आणि दोघांमध्ये प्लस जर असेल तर काहीच करायचं नाही, ह्या दोघांची बेरीज करायचं आधी, राईट. दोघांची बेरीज करायचं भागिले 1 मायनस, इथं प्लस असल्यामुळे इथं काय करायचं मायनस आणि या दोघांचा गुणाकार करायचं. हे एक फॉर्म्युला झाला. या फॉर्म्युला महत्त्वाचा फॉर्म्युला. आणि दुसरा म्हणजे काय आहे टॅन इनवर्स एक्स. दुसरा म्हणजे कोणता आहे हो? टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय बरोबर किती येतो येतं? इथं सुद्धा सेम काय येते हो? टॅन इनवर्स एक्स. आता इथं मायनस होतं, इथं काय होतं? इथं प्लस होतं त्यामुळे इथं प्लस, इथं मायनस असल्यामुळे मायनस, आणि इथं काय होतं प्लस एक्स वाय. हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे ध्यानात ठेवून घ्यायचे तुम्ही. तर पहा आपण लगेच एक्सरसाइज नेक्स्ट म्हणजे घेत आहे. आता एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन आहे 7वा. त्या क्वेश्चनमध्ये विचारले आहे की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यातला पहिला आहे पहा, ते तर सर्वात सोपं आहे. असेच प्रश्न विचारतात परीक्षेला आणि यांचीच जास्त गॅरंटी असते अशाच येण्याची. कारण का सोपे असतात परंतु आपल्याला फॉर्म्युले माहीत नसल्यामुळे आपण कन्फ्यूज झालेला असतो. तर पहा आता आपण त्याला इझी करून सांगणार आहोत खूप. तर काय आहे कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स. काय आहे कॉट इनवर्स कॉट ऑफ ई रेस टू एक्सचा होल स्क्वेअर, ई रेस टू एक्सचा वर्ग असा आहे. तर मग आता काय करायचं आपण सिम्पली डायरेक्टच आता इथं डायरेक्ट कॉट इनवर्स कॉट हे काय जायला कटून जाते. आपण फॉर्म्युलेच घेतले पाहिजे. इथं साईन इनवर्स साईन, टॅन इनवर्स टॅन, कॉट इनवर्स कॉट, कॉट इनवर्स कॉट काय होते थिटाच होते. म्हणजे कॉट इनवर्स कॉट थिटा म्हणजे थिटा होते. मग याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो की वाय इज इक्वल टू काय लिहू शकतो कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू एक्सचा वर्ग असं लिहू शकतोय. वाय इज इक्वल टू हे डायरेक्ट कटून जातो म्हणजे ई रेस टू एक्सचा वर्ग येते. आता डायरेक्ट काय करायचं आपण डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करूत आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय तर मग लगेच काय करता येते आपल्याला नेमकं करता काय येते तर डी वाय भागिले डी एक्स इथे लिहून घेऊया आपण. तर डी वाय भागिले डी एक्स, तर डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची डी भागिले डी एक्समध्ये डेरिव्हेटिव्ह काढायची ई रेस टू एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची आहे. तर पहा डी वाय भागिले डी एक्स काय ते ई रेस टू एफ ऑफ एक्स. हा काय झाला एफ ऑफ एक्स. ई रेस टू एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते ई रेस टू एफ ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सची एफ ऑफ एक्स म्हणजे काय आहे एक्सचा वर्ग आहे. तर त्याच्यामुळं आपण डी वाय भागिले डी एक्स काय लिहू शकतो एक्सच्या वर्गाचा डेरिव्हेटिव्ह काय येते हो 2x येतोय आणि 2x ई रेस टू एक्सच्या वर्गाला ई रेस टू एक्सचा वर्ग ही झाली याचं डेरिव्हेटिव्ह. खूप साधं सोपं आहे परंतु आपल्याला अवघड वाटते ते फॉर्म्युले बघून घ्यायचं हो का. तर लगेच मी सेकंडसुद्धा घेतलं पहा. तर इथं काय आहे हो कोसेक इनवर्स ऑफ असं आलेलं आहे पहा. तर मग इथं आपल्याला नेमकं काय करता येते आपण इथं पाहूता. बघा आपल्याला एक माहीत आहे. तर काय माहीत आहे 1/cos. 1/cos म्हणजे काय आहे तुम्हाला माहितीच आहे. 1/cos थिटा बरोबर काय आहे माहीत आहे का तुम्हाला तर सेक थिटा, राईट. 1/cos थिटा बरोबर सेक थिटा. थिटा काही राहू शकतोय इथं सेम 1/cos ही थिटा जर धरलो तर इथं सेक थिटा लिहू शकतो आपण लिहू शकतोय. तर काय करता येते पहा तर वाय बरोबर कोसेक इनवर्स 1/cos थिटा म्हणजे काय हो सेक थिटा. थिटा किती आहे हो इथं 5x आहे लिहू शकतोय आपण. तर चांगल्या प्रकारे लिहू शकतोय. तर मग आता इथं काय आहे कोसेक इंटू सेक. तर आता आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे कोसेक सेक यांचा तर संबंध खूप चांगल्या प्रकारे आहे. सेक कोसेक जर असेल तर π/2 मायनस थिटा लिहू शकतोय आपण. तर वाय इज इक्वल टू एन हे कटून डाऊन काय लिहू शकतो आपण π/2 मायनस थिटा किती आहे हो 5x आहे. तर डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं कशाच्या विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या. त्यामुळं आपण डी वाय भागिले डी एक्स तर डेरिव्हेटिव्ह कोणाची काढू शकतो आहे आपण ह्या फंक्शनची खूप चांगल्या प्रकारे काढू शकतो आहे आपण. तर पहा तर डी वाय भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह
पाय बाय टूची किती येते 0. 5xचे डेरिव्हेटिव्ह किती येते 5. म्हणजेच dy भागिले dx किती आले होईल तर -5 आले. 2 मार्काचा प्रश्न आहे. जरा एवढ्यात लवकर होऊन गेला पहा. तर तिसरासुद्धा खूप सोपा आहे. हे पुरे सोपेच आहेत पहा. डेरिव्हेटिव्ह खूप सोपा धडा आहे. फक्त एक बार समजून घ्यायला उशीर आहे पहा. तर तिसरा आहे कॉस इनवर्स रूटमध्ये काय आहे 1 + cos x 1 + cos x भागिले 2. तर हे तर खूपच सोपं असेल पहा. तर सिम्पली याला काय करता येते आपण एवढं करून पाहूया. तर नेमकं आपल्याला इथं माहीत नसेल की 1 + cos x काय येते ते. तर मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो पहा. कॉस थिटाचे म्हणजे cos 2 थिटाचे 2 फॉर्म्युले आहेत. तर ते फॉर्म्युले मी तुम्हाला ह्या दुसऱ्या पेजेसवर सांगतो आहे. तर cos 2 थिटा बरोबर 1 - 2 sin² थिटा हे एक येतो आहे. आणि दुसरा म्हणजे cos 2 थिटा म्हणजेच 2 cos² थिटा -1 हे एक फॉर्म्युला आहे पहा. तर आपल्याला इथं काय दिले आहे नेमकं 1 + cos थिटा दिलं आहे. किती दिलं आहे 1 + cos थिटा. तर म्हणजे आता इथे एक थिटा आहे समजून घ्यायचं. तर 1 आता इथं पहा साईनला इकडे जर आणलो आहे काय तो 2 sin² थिटा इकडे आणलो आहे. ह्या साईनला इकडे आणलो आहे आणि बरोबरला या 1ला 1 साईन मायनस होतं इकडे आल्यानं काय झालं +2 sin² थिटा झालं. इकडे जे येतं 1 आता cos थिटा प्लस आहे इकडे जर आलं तर cos 2 थिटा होते. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला हो cos 1 - cos थिटा व्हायला. आपल्याला काय पाहिजे ते 1 + cos थिटा पाहिजे. मग हे तर लागू पडत नाही नेम. आणि इथं पहा याच्यामध्ये नेमकं काय हे cos 2 थिटा इथं आहे आणि 2 cos² थिटा इथं -1 आहे. -1ला जर इकडे आणलो आहे तर इकडे काय होते cos थिटा +1 म्हणजे cos 2 थिटा +1 = 2 cos² थिटा. म्हणजे आता पहा थिटा मी इथे हाफ कसं घेतलो आहे तर इथं जर 2 थिटा जर असेल तर इथं थिटा आला आहे पहा. त्याच्यामुळे इथं जर आपण जर थिटा जर घेतलो तर इथं किती येईल θ/2 येईल म्हणजे हाफ येईल. म्हणजे 1 + cos थिटा 1 + cos थिटाला आपण असं लिहू शकतो की 1 + cos xला असं लिहू शकतो की 2 cos² x/2 लिहू शकतो. एवढंच आपल्याला सांगायचं तर दुसरं काहीच नाही. तर आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लिहूया. तर काय लिहिता येते हो cos इनवर्स 1 + cos x 1 + cos xच्या जागी काय लिहिता येते आपल्याला आता 2 cos² x/2 भागिले ह्या 2ला 2 लिहू शकतोय. तर हे 2 गेट कॅन्सल होऊ शकतात होतात. तर त्यामुळे y = काय लिहिता येते हो cos इनवर्स रूटमध्ये हे दोन जर कॅन्सल झाले तर उरलं काय cos² x/2 उरलं. cos² x/2 जर उरलं तर y = आता पहा एक स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एक कॅट कॅन्सल होऊन जाते डायरेक्टच. तर मग cos इनवर्स इथं स्क्वेअर रूट गेलं तर cos x/2 उरलं इथं राईट. आपल्याला आणखी एक माहिती आहे की फॉर्म्युला cos इनवर्स आणि cos डायरेक्ट कटून जातोय. त्यामुळे आपण काय लिहू शकतोय y = x/2 लिहू शकतोय. तर आता डेरिव्हेटिव्ह काढू शकतोय पहा आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची डेरिव्हेटिव्ह काढायचे x/2 ची डेरिव्हेटिव्ह काढू शकतोय आपण. त्यामुळंच dy भागिले dx x/2 ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते माहिती आहे का तुम्हाला. तर x/2ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो काय लिहू शकतो तर x/2ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो पहा 1/2 x लिहू शकतोय. तर 1/2 हा कॉन्स्टंट आहे याला बाजूला ठेवूया आपण आणि परत x ची डेरिव्हेटिव्ह काढूया म्हणजे या बाजूला ठेवल्या 1/2 ची बाजूला ठेवल्या परत x ची डेरिव्हेटिव्ह काय येते 1 येते. त्यामुळे 1 लिहायची गरज नाही. तर मग dy भागिले dxच काय आला 1/2 आला. तर पहा लगेच खूप सोपे असतात प्रश्न. हे तिसरा पण लगेच होऊन गेला. तर चौथा पण आपण लगेच घेऊया. बघा चौथा नेमकं चौथा काय आहे तर cos इनवर्स चौथा आहे cos इनवर्स रूटमध्ये 1 - cos x² 1 - cos x² भागिले 2 सेम तेच आहे पहा. स्टॉप करून तुम्ही करून पाहू शकतोय. फक्त फॉर्म्युला थोडा वेगळा लागलेला असेल इथं फॉर्म्युला कोणता असेल हो. आता इथं आपण फॉर्म्युला कोणता लागला ते आपण लिहून घेऊया इथं. तर काय लिहून घेऊया आपण cos x बरोबर काय होता 1 म्हणजे 2 cos² x/2 -1चा ह्या फॉर्म्युला लागला होता आपण इथं लिहू शकतोय. तर इथं ते आता इथं थोडा दुसरा फॉर्म्युला लागेल आता म्हणजे तेच लागू शकतोय. मात्र इथं पहा आता काय लागते cos इनवर्स
आता इथं काय लिहिता येते आपल्याला रूटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स राहा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स राहा. पण तो आपल्याला जर माहीत आहे काय माहीत आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस सायन्स स्क्वेअर थिटा काय हो आपल्याला हे फॉर्म्युलाच माहीत आहे सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर काय येते 1 येते. मग त्यामुळेच 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा या कॉस स्क्वेअर थिटाला जर तिकडे नेलो आहे तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय होतं सायन्स स्क्वेअर थिटा होतं. झालं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर सायन्स स्क्वेअर थिटा असं विचारित होतं आपल्याला. परंतु असं येणार नाही कारण का 1 मायनस कॉस इथं स्क्वेअर थिटा असेल तर ते आलं असतं. परंतु इथं थिटाचा वर्ग आहे या कॉसचा वर्ग नाही. म्हणजे हे थिटाला एक थिटा आहे असं सपोज करून घ्या तुम्ही. मग नेमकं आपल्याला काय करता येते तर इथून घेता येते बा 1 मायनस कॉस थिटा. आता एक सर्व ही एक सर्व काय आहे एक थिटाच आहे. तर 1 मायनस कॉस थिटा तर 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस हे थिटा आहे तर काय राहू शकतो थिटा 1 मायनस कॉस थिटाला आपण काय लिहू शकतो 2 साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं जर 2 थिटा असले तर इथं याला हाफ करतोय म्हणजे 1 मायनस कॉस थिटा जर असेल 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 येतोय. मग इथं लिहू शकतोय आपण 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे एक्सचा वर्ग भागिले 2 लिहू शकतो आपण राईट. थिटा बाय 2 हे झालं भागिले हे 2ला 2 सेम ॲज इट इज फॉर्म्युला आहे पहा. फक्त ते फॉर्म्युला कसं कुठं वापरायचं तेवढंच बघायचं. तर काय हे 2 गेट कॅन्सल होऊन जातात. उरतो म्हणजे वाय. तर वाय बरोबर काय होते मग इथं कॉस इनवर्स. आता इथं पहा साइन स्क्वेअर एक्सचा वर्ग भागिले 2 आहे. हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट डायरेक्ट इथे सुद्धा गेट कॅन्सल होत जातात. स्क्वेअर रूट आपण कॅन्सल करून टाकूया. तर उरतं काय होतं इथं साइन एक्सचा वर्ग भागिले 2 उरतं आहे. मग इथं पहा आपण लगेच याला गाडी कंटिन्यू करूया आपण इथंच समोरच. तर इथं काय लिहिता येते पहा असं लिहून इथं काय लिहिता येते तर वाय इज इक्वल टू आता पहा कॉस इनवर्स आणि साइन ही साइन हे एवढं थिटा जर असेल तर याचं कॉस आणि साईनमध्ये असेल तर पाय बाय 2 मायनस थिटा लिहितो आपण राईट. तर वाय इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे पाय बाय 2 मायनस थिटा किती आहे आता इथं एक्सचा वर्ग भागिले 2 आहे राईट. मान्य आहे. चला मग आपण काय करू शकतो आपण डायरेक्ट आता नेमकं याला मॉडिफिकेशन करू शकतो. म्हणजे मॉडिफिकेशन म्हणजे डायरेक्ट याची डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण राईट. डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर काय करते आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची ती हो डी भागिले डी एक्समध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची होती पाय बाय 2 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2ची काढायची होती. त्याच्यामुळे डी वाय भागिले डी एक्स पाय बाय 2ची डेरिव्हेटिव्ह येते 0 मायनस एक्सचा वर्ग भागिले 2ची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा मायनस एक्सचा वर्ग भागिले 2 म्हणजे 102ला बाहेर काढून ठेवूया आपण. तर एक्सच्या वर्ग डेरिव्हेटिव्ह काय येते माहिती आहे का तुम्हाला एक्सच्या वर्ग डेरिव्हेटिव्ह ते 2x येते. हे दोन गेट कॅन्सल होते डायरेक्टच. तर डी वाय भागिले डी एक्स काय होते हो मायनस एक्स होते. ही जर याची चांगल्या प्रकारची डेरिव्हेटिव्ह बघा मी लगेच 5 घेतलो आहे. तर 5 हे सुद्धा खूप इझी असेल पहा फक्त समजून घ्यायचं. हेच प्रॉब्लेम पुन्हा रिपीट होतील डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये हेच रिपीट होतात प्रॉब्लेम. फक्त हे पहिली आहे दुसरी आणि तिसरी एक्सरसाइजच महत्त्वाची आहे. हेच प्रॉब्लेम बाकीचे रिपीट होतात पुन्हा. तर इथं पहा 1 मायनस टॅन एक्स बाय 2 1 प्लस टॅन एक्स बाय 2 आहे. तर इथं काय करता येते आपल्याला नेमकं तर इथं करता येते पहा नेमकं म्हणजे तर आपल्याला एक लिहिता येते की वाय बरोबर काय लिहिता येते हो वाय बरोबर लिहिता येते टॅन इनवर्स 1 मायनस आता पहा 1ला काय लिहिता येते माहिती आहे का तुम्हाला 1ला असं आलं की ध्यान ठेवायचं की 1ला काय लिहायचं तर टॅन पाय बाय 4ची किंमत येते 1 म्हणजे टॅन 45 डिग्रीची किंमत असते 1. तर मग याला टॅन आपण पाय बाय 4 लिहू शकतो राईट. तर किती लिहू शकतो हो टॅन पाय बाय 4 लिहू शकतो. तर मायनस इथं किती आहे हो टॅन एक्स बाय 2 आहे ॲज इट इज राहू दे शकतो राईट. 1ला कसं लिहू शकतो इथं पण इथं कायच लिहायचं नाही 1ला पहा इथं 1ला 1 लिहायचं प्लस आता इथं काय हो टॅन एक्स बाय 2 आहे परत याला 1 जर गुणलं तर काय फरक पडते काय नाही 1 म्हणजेच कोण टॅन पाय बाय 4 लिहू शकतो आपण इथं. तर काय टॅन पाय बाय 4 म्हणजे याची किंमत 1च होईल काय टेन्शन नाही. आणि गुणिले टॅन एक्स बाय 2ला एक्स बाय 2 हे अकराचा प्रॉब्लेम आहे पहा ॲज इट इज प्रॉब्लेम होतो आहे असा. तर असं करू शकतो आपण फक्त बघून घ्यायचं समज नाही तर जा त्या टेन्शन घेऊ नका. तर वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स. तर मग आपल्याला एक माहीत आहे पहा तर हे फॉर्म्युला कशात झाला तर तुम्हाला सांगतोय मी. तर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला झाला पहा टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला झाला. तर टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला असा आहे की
टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला असा आहे की टॅन ए मायनस टॅन बी भागिले 1 प्लस टॅन ए टॅन बी, असा टॅन ए मायनस बीचा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. तर मग टॅन आता इथं याला ए मानू π/4ला आणि x/2ला बी मानू. तर टॅन ए मायनस टॅन बी 1 प्लस टॅन ए टॅन बी झाला. तर टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला झाला. तर टॅन ए मग इथं लिहू शकतो आपण टॅन ए को झालं होतं येतं ए झालं π/4 मायनस बी झालं x/2 राईट. टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला चांगल्या प्रकारे तयार झाला इथं आता. तर मग आपण काय लिहू शकतो आहे आता y बरोबर टॅन इनवर्स आणि टॅन हे डायरेक्ट कटून जातो आपल्याला माहितीच आहे. तर मग काय येते π/4 मायनस x/2. फक्त एवढी स्टेप करायची होती पहा आपल्याला. डायरेक्ट आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. तर dy भागिले dx, तर डेरिव्हेटिव्ह कोणाची काढता येते आपल्याला माहीत आहे का. तर π/4 मायनस x/2ची डेरिव्हेटिव्ह काढता येते. तर dy भागिले dx π/4ची म्हणजे कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येते. मायनस x/2 म्हणजे इथं काय हो मायनस मायनस लिहून घेतलो आहे 1/2 बाजूला एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते. तर काय लिहिता येते इथं आपण लिहूत म्हणजे तर dy भागिले dx बरोबर मायनस 1/2 लिहिता येते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे. ही झाली याची डेरिव्हेटिव्ह. तर लगेच पहा आपल्याला 6वा पण दिलेला आहे. तर आपण 6वा पण घेऊया. तर 6वा आहे इतर खूप सोपंच असेल. तर कोसेक इनवर्स 1/4 cos³ 2x मायनस 3 cos 2x हे चांगल्या प्रकारचा प्रॉब्लेम दिला आहे इथं. तर आपल्याला एक माहीत असलं पाहिजे की cos 3 थीटाचा सुद्धा फॉर्म्युला राहते किंवा आहे. तर cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे पहा. cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 3 cos म्हणजे 4 cos³ थीटा मायनस 3 cos थीटा असा फॉर्म्युला आहे. काय आहे cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 cos³ थीटा मायनस 3 cos थीटा. आता इथं पहा 4 cos³ हे थीटा मायनस 3 cos थीटा हे झाला cos 3 थीटाचा फॉर्म्युला. मग हे फॉर्म्युला ध्यान ठेवायचं पहा. बोलत फॉर्म्युले आपण एकीकडे दुसरीकडे लिहून घ्यायचे जेवढे काय फॉर्म्युले महत्त्वाचे वाटत असतील याच्यात येणारे. तर y कोसेक इनवर्स काय हो कोसेक इनवर्स. आता याच्यामध्ये लिहिता येते 1/, हे cos 3 थीटाचा फॉर्म्युला झाला. तर cos 3 थीटा म्हणजे किती आहे हो इथं थीटा म्हणजे 2x आहे. cos 3 थीटा हे झालं असं. तर मग y बरोबर काय लिहिता येते हो कोसेक इनवर्स. आता 1/, cos 3 थीटा 3 दोन्ही इथं गुणाकार आहे 3 दोन्ही 6 थीटा होते. तर cos 6 थीटा असेल. परंतु 1/, cos म्हणजे सेक असेल राईट. सेक 6x 6 थीटा असेल. तर y बरोबर काय होते हो cos इनवर्स आणि सेक म्हणजे हे दोघांचं अँटी पॅरल असल्यासारखं आहे. आता हे कटून जाऊन डायरेक्ट याचं काय लिहिता येते आपल्याला π/2 मायनस थीटा. थीटा म्हणजेच किती 6x. तर याच्यानंतर आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करता येते. त्यामुळंच आपण dy भागिले dx करून डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण राईट. डेरिव्हेटिव्ह π/2ची 0 येते 6xची डेरिव्हेटिव्ह येते -6. तर dy भागिले dx येते -6. हे झाले याचं सिम्प्लिफाईड उत्तर. तर पहा जे काय 7वा प्रश्न आहे त्याच्यात सुद्धा खूप सोपा प्रश्न दिले आहे इथं. तर याच्यामध्ये आपण डायरेक्ट याला सिम्प्लिफाय करू शकतोय. तर y tan इनवर्स 1 + cos 3x. तर 1 + cos 3xला आपण असं म्हणजे 1 + cos x/2ला x/3ला आपण असं लिहू शकतोय. तर मी तुम्हाला पहिलं सुद्धा सांगितलेले आहे किंवा नाही सांगितलं तर 1 + cos आता 1 + cos f(x) इथं आलेलं आहे. म्हणजे 1 + cos x इथं काय लिहिलं 1 + cos x जर लिहिलं 1 + cos थीटा जर केलं असेल तर काय 2 cos² θ/2 येते. 1 + cos थीटा असेल तर 2 cos² θ/2 आपल्याला डायरेक्टच लिहिताच येते. परंतु इथं काय दिलेलं आहे 1 + cos x/3 दिलेलं आहे म्हणजे x/3 भागिले 2 लिहिता येते. म्हणजे 1 + cos थीटा जर दिलं तर 2 cos² θ/2 लिहिता येते. याच्या जागी आपण लिहूया 2 cos² θ/2. θ/2 म्हणजे कोण आहे हो इथं थीटा x/3 आहे x/3 आहे भागिले 2 असं लिहू शकतोय आपण. आणि भागाकारात किती आहे हो इथं sin x/3 आहे इथं. तर लिहू शकतो आपण तर लिहू शकतोय. मग आता नेमकं काय करता येते पाहिजे आता नेमकं. तर आपण डायरेक्ट काय करता येते इथं तर y tan इनवर्स. आता इथं डायरेक्ट
मग आता कॉस आणि इथं साईन आहे. मग आपण डायरेक्ट काय केलं असतं इथं पहा, एक 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 घेऊन याच्यामधल्या बाजूला टॅन केलो असतो. परंतु इथं एक्स एक्स एक म्हणजे x/3 भागिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6. आता याला असं लिहिता येते आपल्याला 2 कॉस स्क्वेअर राईट. आता 3 म्हणजे किती होते हो, x/6 लिहिता येते इथं, भागिले साईन x/3 असं लिहिता येते. मग आता इथं तर काय लिंक लागणार आहे, आपण काय करायचं मग y टॅन इनवर्स. आता इथे एक फॉर्म्युला वापरायचा पहा, 2 कॉस स्क्वेअर x/6ला x/6, तर इथं 2 साईन x/6 कॉस x/6 हे ट्रिक लावायची. आता ही ट्रिक आली कशी, तर ह्या ट्रिकचं सुद्धा मी एक तुम्हाला विश्लेषण देतो पहा. काय करायचं तर साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साईन थिटा कॉस थिटा राईट. म्हणजे साईन 2 थिटा जर असेल तर 2 साईन थिटा कॉस थिटा आपल्याला लिहिता येते. आणि जर साईन थिटा जर असेल तर 2 साईन थिटा भागिले 2 कॉस थिटा भागिले 2 हे एक फॉर्म्युला आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं. तर इथं मग इथं काय हो, साईन थिटा आहे, आता एवढं थिटा झालं तर काय ते मग 2 साईन थिटा भागिले 2, थिटा भागिले 2 म्हणजे किती, याच्या भागिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6 कॉस x भागिले 6 साईन x भागिले 6 हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा झाला तुम्हाला. तर y टॅन इनवर्स. आता इथं काय करते पहा, हे 2 टू गेट डायरेक्ट कॅन्सल होऊन जातोय. आणि इथं कॉस स्क्वेअर x/6 आहे आणि इथं कॉस x/6 आहे. हे कॉस x/6 आणि इथला स्क्वेअरमधला एक हे कटू शकतो का हो, कटू शकतोय. मग आपण काय लिहू शकतोय आता, कॉस x/6 इथला एक राहिला आणि इथला काय राहिलं हो, इथं साईन x/6 राहिलं. तर y बरोबर तर काय लिहिता येते हो मग, टॅन इनवर्स कॉस अपॉन साईन काय होते, कॉस अपॉन साईन कॉट x/6 होते पहा, टॅन होत नाही. तर कॉस अपॉन साईन होते कॉट x/2. तर y टॅन इनवर्स कॉट. आता कॉट टॅन या दोघांचं रिलेशन काय हो, π/2च्या मल्टिपलमध्ये आहे. तर π/2 मायनस x/6 असं लिहू शकतो आपण याला. तर डिफरन्शिएट करू शकतो आपण नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. त्यामुळं काय होईल पहा, आपल्याला dy/dx मिळून जाईल. त्याचमुळं d/dxमध्ये आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो तर π/2 मायनस x/6 लिहू शकतोय. तर मग काय dy/dx π/2ची डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉन्स्टंट असल्यामुळे पूर्ण टर्म 0 मायनस 1/6 म्हणजे x/6 म्हणजे 1/6 याच्यातलं कॉन्स्टंट बाजूला काढून एक्सची डेरिव्हेटिव्ह ती 0. तर dy/dx तर डेरिव्हेटिव्ह काय होते हो, -1/6 ही झाली याची सिम्प्लिफाईड उत्तर आणि त्याची डेरिव्हेटिव्ह. तर चला मी 8वा सुद्धा लवकरच घेतलेला आहे मी. तर 8व्यामध्ये काय आहे, कॉट इनवर्स साईन 3x भागिले 1 प्लस कॉस 3x. तर इथं सुद्धा आपल्याला थोडी ट्रिक लावायची, म्हणजे काय ते 2 फॉर्म्युल्यावरच घोळ आहे पहा पूर्ण इथं. तर ते 2 फॉर्म्युले मी वाटल्यास इथे लिहून घेऊ शकतोय. तर हे कॉस 3 थिटाचा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. तर 2 फॉर्म्युला म्हणजे काय आहे हो, तर इथे लिहू शकतोय आपण कॉस 2 थिटा बरोबर 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा हे काय आहे, आणि कॉस 2 थिटा बरोबर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हे एक महत्त्वाचं आहे पहा. हे 2 फॉर्म्युले महत्त्वाचेच आहेत, तुम्ही ठेवून घ्यायचं. आता इथं पहा, इथं कसं आहे, इथं कॉस कशात आले हो, आता इथं 1 प्लस कॉस हे 3x इथं किती राहू द्या, कारण कारण थिटा असे समजून घ्यायचं. 1 प्लस कॉस थिटा आला इथं. तर 1 प्लस इथं कुठं येते हो, या -1ला आणलं तर इकडे येते 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा येते. अँगल काय होते, हाफ होते. सेम प्रकारे आपण त्याला असंच लिहून घेऊ शकतो. काय करू शकतो आपण इथं या जागी ठेवू शकतोय. तर y बरोबर कॉट इनवर्स. आता मग इथं जर असं घेतलं तर साईन 3x ला पण असं लिहू शकतो. जर साईन थिटाचा फॉर्म्युला आपण इथे चांगल्या प्रकारे सांगलो तर साईन 2 थिटा जर असलं तर थिटा घ्यायचं आणि परंतु 2 साईन कॉसमध्ये घ्यायचं. आपण याला घेऊ, तर आपण काय घेतो 2 साईन कॉसमध्ये घेऊया आपण 2 साईन कॉस, किंवा आपण जाऊ द्या तसंच राहू देऊया आपण याला हां, म्हणजे जाऊ द्या 2 साईन, आता 3x भागिले 2 येईल, आता अँगल हाफ होईल इंटू कॉस 3x भागिले 2 होईल. समजलं का नाही समजले, मला काही समजणार आहे तुमचं पहा. तर काय, तर साईन एक्सला आपण लिहू शकतो असं, साईन 2x लिहू शकतो 2 साईन x/2 कॉस x/2. इथं थिटा जर 2 थिटा असेल तर इथं 1 थिटा होईल, इथं जर थिटा असेल तर इथं अर्धा होईल. मग इथं काय होते हो, 3x होते, त्याच्या अर्धा केला आपण 2 साईन 3x भागिले 2 कॉस 3x भागिले 2.
तर 1 प्लस कॉस 3x काय होते हो, तर याला जर मायनसला इकडे जाणार तर मायनस आणि तर इकडे येते 1 प्लस कॉस 2xला काय होते 2 कॉस स्क्वेअर x/2. म्हणजे इथं 2x असेल तर इथं x येते आणि इथं जर x असेल तर इथे x/2 येते. म्हणजे इथं किती आहे मग एक्सच्या जागी इथं 3x आहे. म्हणजे 2 कॉस स्क्वेअर 3x/2 असं लिहिता येते का हो, 2 कॉस स्क्वेअर 3x/2 लिहिता येते का हो, लिहिता येते. तर मग इथं काय करता येते, हे दोन गेट डायरेक्ट कॅन्सल करता येते आणि इथला कॉस 3x/2 आणि इथला हे स्क्वेअर रूट हे कॅन्सल करता येते आपल्याला. तर मग काय लिहिता येते हो, y इज इक्वल टू कॉट इनवर्स इथं साईन 3x/2 राहिलं आता वरी साईन 3x/2 भागिले कॉस 3x/2 हे बी राहू शकलं चांगल्या प्रकारे. काय लिहिता येते आपल्याला, तर y इज इक्वल टू कॉट इनवर्स साईन भागिले कॉस काय होते इथं टॅन 3x/2 लिहिता येते. टॅन आणि कॉटचा 36 आकडा माहीत आहे आपल्याला, काय येते हो, एक कटलं तर π/2च्या मल्टिपलमध्ये देतात. आता π/2 मायनस 3x/2 लिहिता येते आपल्याला. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करता येते, त्यामुळंच dy/dx म्हणून डेरिव्हेटिव्ह काढता येते आपल्याला. कोणाची, π/2ची डेरिव्हेटिव्ह येते 0 मायनस 3x/2ची डेरिव्हेटिव्ह 3/2. त्यामुळंच आपल्याला dy/dx मायनस 3/2 भेटते. समजलं का तुम्हाला. तर बघा आता